प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचं मी स्वागत करतो। सिडकोच्या अध्यक्षपदाचा पदभार सांभाळल्यानंतर प्रथमतः आपल्याशी बोलतोय। मला कल्पना आहे सिडको बद्दलचे असलेले तुमचे प्रश्न हे कौतुकास्पद असणार आहे आणि त्याची मला सवय आहे, परंतु आज हा पदभार मी घेतला त्यानंतर पहिले आपण सिडको समजून घेऊया। सिडकोचे काय प्रोग्राम आहेत, आता यानंतरच तातडीने माझी बोर्ड मीटिंग आहे आणि सर्व बाबी समजून घेऊन मी असं ठरवलेलं आहे की आपल्या कार्यकालमध्ये जे काय प्रायोरिटी आहे, प्रायोरिटी सर्वात पहिल्यांदा असणार आहे ती सर्वसामान्य माणसाची। त्यांना जे काही अडचणी असेल तर त्याला प्रायोरिटी फर्स्ट असणार आहे। त्यानंतर ज्या सिडकोकडे काही लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे त्याला रिपेअर करण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत। गैरसमजतून निर्माण झालेले काही प्रश्न किंवा त्यांच्या कामामध्ये असं जर त्यांना साहजिक काय वाटत असेल की कामामध्ये अडचण येते किंवा लेंदी प्रोसिजर आहे किंवा काही ज्या बाबी ज्या आपल्याला तातडीने सॉल्व्ह करता येईल, सॉर्ट आउट करता येईल, जेणेकरून सर्वसामान्य माणसाला त्रास होणार नाही, ही भूमिका सिडकोची असणार। सुदैवाने मी या संस्थेमध्ये आता आज अध्यक्ष म्हणून आलो, तिथलचे सर्व अधिकारी असीम गुप्ता असेल त्यांच्याबरोबर माझ्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे पूर्वी, पण MD असतील, जॉईंट MD असतील, ढोले असतील, हे सर्व लोक यांच्याबरोबर असलेला एक संपर्क अधिकारी आणि अध्यक्ष हे नातं न ठेवता एक मित्रत्वाचं नातं ठेवून आपल्याला हा सिडको ही आपली नाही तर सर्वसामान्याची प्रॉपर्टी आहे आणि त्याचा युटिलाइज आपण त्यांच्यासाठी करायचा आहे, या भावनेतून आम्ही काम करायचा प्रयत्न करू। आज जास्त प्रेसमध्ये बोलण्यासारखं मला वाटतं विशेष नाही, परंतु जर आपले काही प्रश्न असेल तर निश्चित विचारू शकतो। शिरसाट साहेब, आपण मंत्रिपदाचे दावेदार होतात आणि आचारसंहिता आता आगामी विधानसभेची थोड्याच दिवसात म्हणजे अगदी 20-25 दिवसात लागण्याची शक्यता आहे आणि मग शासनाने किंवा राज्य सरकारने तुमच्याच लोकांनी तुमची बोळवड केली असं वाटत नाही का? नाही, तसं काही नाहीये। सिडकोचा अध्यक्षपद एक लक्षात घ्या की मी राजकारणामध्ये तुम्हाला सर्व माहिती आहे, हे झालेले सत्ता परिवर्तनाचा मी एक पिल्लर म्हणलं तर हरकत नाही, मी होतो। आणि मग पिल्लर असताना जर एखादी आपण घटना जर किंवा एखादा परिवर्तन करत असेल तर त्यामध्ये जर आपण मागं पडत असेल, कॉम्प्रोमाइज ज्याला म्हणतात राजकारणामध्ये, ती करायचं आणि ते सहन करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे। म्हणून मंत्रिपद मिळालं नाही, मग आता तुम्ही नाराज आहात का? मग तुम्हाला मंत्रिपदाची बोलवणता अध्यक्षपदावर केली का? हे राजकीय ॲडजस्टमेंट आहे आणि हे 15-20 दिवस जे काही तुमच्या डोक्यात आहे का आता सिडकोचं अध्यक्षपद घेतलं, आता हे काय 15-20 दिवसाची अध्यक्ष आहे की काय, तुम्ही चिंता करू नका, मी 3 वर्ष या ठिकाणी राहणार आहे। चांगली गोष्ट आहे, त्यासाठी आमच्या शुभेच्छा नक्की। कॉम्प्रोमाइज आहे का सर? ना, कॉम्प्रोमाइज वगैरे नाही, कॉम्प्रोमाइज मी कधी करत नाही, करणार पण नाही। आपण आता सांगितलं की सिडकोला आधी समजून घेऊया आणि मग सिडकोचा कारभार आखूया। मग तुम्ही आजच पदभार स्वीकारलाय आणि आजच सिडको बोर्डची मीटिंग आहे, मग त्या बोर्ड मीटिंग मध्ये तुमचा जे विषय आहेत ते इतक्या तातडीचे आहेत की अध्यक्षांना ते विषय न माहिती असताना तो अध्यक्ष ती मीटिंग कंडक्ट करतायत? हरकत नाही ना, आपल्याला अधिकार आहेत ना, काय विषय घ्यायचे आणि काय विषय थांबवायचे तेवढा तर अधिकार मला आहेच ना। या अध्यक्षाला जे अधिकार आहेत ते सर्वात उच्च अधिकार मला आहेत, मी अख्खे विषय सुद्धा थांबवू शकतो, अख्खे विषय घेऊ सुद्धा शकतो, प्रश्नच नाही। म्हणून आम्हाला विषय पत्रिका समोर आलीच नाही, त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही आणि 4-5 दिवसानंतर बोर्ड मीटिंग आणखी लावणार आहोत। आम्हाला जे काही प्रश्न अडलेले आहेत किंवा जे वाटतात की तातडीने त्याच्या सोडवणूक केली पाहिजे, तर सुटले पाहिजे, म्हणून आम्ही तातडीनं सुद्धा बोर्ड मीटिंग घेणार आहोत। 5-6 दिवसानंतर आणखी एक बोर्ड मीटिंग घेऊ, परंतु प्रश्न समजल्याशिवाय किंवा असलेली विषय पत्रिका समजल्याशिवाय त्याच्यावर निर्णय होणार नाही। ऐरोली जमीन प्रकरणातला विषय समजा तुमच्या समोर आला, जसा लाडक्या उद्योगपतींना द्यायचा असेल तर त्यावेळी तुमची भूमिका काय असेल? आता हे एक लक्षात घ्या,
समजून तर घ्या ना पहिले. लाडके उद्योगपती आहेत. आता आम्ही लाडकी बहीण काढली होती, लाडका भाऊ काढलेला आहे. पण आता तुम्ही लाडके उद्योगपती नवी मुंबईमध्ये कन्सर्ट करतो, मला ते समजून घेऊ द्या, नंतर आपण त्यावर आपली भूमिका काय असेल सर, अशा? त्या संदर्भात आपली भूमिका काय असेल? शेकडो एकर जमीन आहे, हजारो करोड त्याची व्हॅल्यू आहे. 13,000 कोटीची जमीन 1300 जर कोटी त्या अत्यल्प किमतीमध्ये तर एखाद्या आपण म्हणजे ही संज्ञा सिडकोमध्ये झाली लाडका उद्योगपती, तर तसं आपण त्या तिकडे आपण तुम्ही कसं पाहणार? तुम्ही अध्यक्ष होता. हे बघा, सिडकोची प्रॉपर्टी जेव्हा आम्ही ॲक्विजिशन करतो, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी घेतो आणि एक डेव्हलपमेंटचा विषय आमच्या नजरेसमोर असतो. डेव्हलपमेंट करताना सर्वसामान्याला त्याच्यातून सर्वात जास्त दिलासा मिळाला पाहिजे, ही सिडकोची भूमिका असते. तुम्ही ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे जर पाहाल तर ज्या ज्या स्कीम आम्ही करतो, पहिल्यांदा प्रायोरिटी आमची सर्वसामान्यासाठी असते. या ठिकाणी विमानतळाचा असलेला विस्तार असेल, हा इकडचा परिसर असेल, हा फास्ट ग्रोथ होणार आहे. आजकाल सिडको म्हणजे नवी मुंबई असं समजलं जातं, पण सिडको म्हणजे महाराष्ट्र आहे, आणि त्याची व्याप्ती मोठी आहे. मग या ठिकाणी जर असे भूखंड इतरांच्या फायद्यासाठी जर वापरले जात असेल, निश्चित त्याच्यावर आम्ही योग्य तो निर्णय जरूर घेऊ. त्याच्यासाठी कुणाला कोण मोठा आणि कोण छोटा याच्यासाठी आम्ही कधी कॉम्प्रोमाइज करणार नाही. सर, हा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की आपण म्हणालात की सर्वसामान्यांचा विचार करून प्रश्न मांडणार किंवा त्याची जोडून त्याला प्रायोरिटी देणार, परंतु सिडको संचालक मंडळामध्ये सिडकोची बल्क लँड विनामूल्य भावातच विकण्याचा जर प्रस्ताव येत असतील, तर अशा वृत्तीला किंवा अशा या प्रस्तावांना तुम्ही कसं मग हे करणार? पहिले समजून तर घेऊ द्या ना. प्रस्ताव माझ्या समोर नाही, बोर्डच्या मिटिंगला मी समोर जातोय, आणखी मला विषयपत्रिकेत विषय आहे का नाही तेच माहिती नाही, तर त्याच्यावर मी कॉमेंट्स काय करू? म्हणून मला एकदा समजू द्या. तुम्हाला एक निश्चित सांगेल, अशा परिस्थितीत जर तुम्हाला एक निश्चित सांगेल, चुकीचं असेल तर मी होऊ देणार नाही, बरोबर असेल तर मी त्याला अडवणार नाही, ही माझी भूमिका असते. सर, इथल्या प्रकल्पग्रस्तांना 12.5% अजून काही भूखंड मिळालेले नाहीत. मग त्यांचं असं मत आहे की आम्हाला अजून सिडको भूखंड देत नसताना तर अशा पद्धतीने सिडको एकीकडे आम्हाला सांगते की जागा नाही नवी मुंबईत द्यायला, मग दुसरीकडे उद्योगपतींना कसं काय तुम्ही देता? हा एक इथं मोठा विषय आहे नवी मुंबईत. उद्योगपतीच्या प्रश्नावर निश्चित MD आमचे असेल, सेक्रेटरी असेल, जॉईंट MD असेल, आम्ही बैठक घेऊ, विषय समजून घेऊ. चुकीचा असेल तर तो होऊ देणार नाही. 12.5%चा जो विषय आहे, मी अनेक ठिकाणी असं पाहिलेलं आहे की 12.5% जे मूळ शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होतं, त्याच्यातही फार तुम्हाला माहिती, तुम्ही त्याचे स्थानिक आहात, तुम्हाला माहिती आहे, ते जमीन 12.5% त्यांना मूळ मालकाला भेटले पाहिजे, ते आता मूळ मालक राहिले नाहीत. कोण कुणाच्या नावावर ट्रान्सफर करून कृषी जमिनी घेतात, हाही एक मोठा विषय या ठिकाणी आहे. म्हणून आपण एक पहिल्या या सगळ्यांना न्याय कसा देईल, जो हक्काचा, ज्याला गरज आहे, जो खरंच गरजवंत आहे, नसता मग 12.5%चं 12.5%च होतं. म्हणजे ते प्रकार इथे होणार नाही, म्हणून त्याची आपण काळजी घेऊ. सर, सुरुवातीलाच आपण तुम्ही म्हणाल की सर्वसामान्यांचा विचार केला नाही. सिडकोनी ह्या पूर्ण कालावधीमध्ये सर्वसामान्यांचा कधीच विचार केला नाही. बिल्डर धार्जिने सिडको आहे ही त्यावेळी होती, 40 वर्षाच्या काळामध्ये पण आहे आणि पुढे कदाचित राहू शकत. सर्वसामान्यांना बांधलेली घरं जी आहेत ती त्यांच्या घराच्या किमतीमध्ये आज लोकांना परवडत नाही आहेत. ती घरांकडे आता लोकांनी पाठ फिरवायला सुरुवात केली. घरं विकण्यासाठी सिडकोला 700 कोटी रुपयाची एजन्सी नेमावी लागली. ही मूळ परिस्थिती सिडकोची आहे. दिखावा एका बाजूने खूप मोठा आहे, मात्र प्रत्यक्षात सिडकोच्या घरांकडे लोकांनी पाठ फिरवलेला आहे. सर्वसामान्यांचा विचार सिडकोने यापूर्वी कधी केलाच नव्हता. मला तुम्ही एक 8 दिवसाचा वेळ द्या, मला थोडंसं विषय समजून घेऊ द्या. कोणत्याही गोष्टीवर तातडीने कॉमेंट्स करणं एक मोठं मी असं करून टाकेल, तसं करून टाकेल, हे सगळे जे काय आहे ना, मग मी तुम्हाला आश्वासन कोणतेही देऊ शकतो, पण जोपर्यंत मलाच विषय कळत नाही त्याच्यावर भाष्य करून पुन्हा मला वाटतं त्याच्यात अर्थ राहणार नाही. 8 दिवसाचा वेळ द्या, 8 दिवसानंतर पुन्हा आपण एकदा भेटू आणि यावर सविस्तर बोलू. गृहप्रकल्प मान्य केलेले आहेत. 68,000 घरं सिडकोकडनं आता मांडण्यात येत आहेत. निवडणुकीच्या पूर्वी 40,000 घरं निघणाऱ्या कसं आहे काय माहिती? हे मला वाटतं काय आता आजच आमच्या MDने त्याच्याबद्दलचा सूतवाच केलेला आहे. मला वाटतं या आमचा तो प्रयत्न राहील की या दसऱ्याच्या आसपास एक काही भाग किंवा काही ड्रॉ काढायचा आमचा प्रयत्न आहे. निश्चित त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आज बोर्ड मीटिंगमध्ये चर्चा. एजन्सी आहे, 700 कोटीचं काम ज्या एजन्सीला दिलंय कितपत योग्य आहे? घर विकण्यासाठी आतापर्यंत सिडकोने 1.5 लाख घरं ही स्वतः विक्री केलेली आहे विदाउट एजन्सी आपण न करता.
आणि आज प्रत्येक घराच्या विक्री मागे त्या एजन्सीला 1 लाख रुपये देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. हा सिडकोचा 700 कोटीचा तोटा आपल्या नजरेसमोर येत नाही का? तुम्हाला सर्वांना विनंती आहे, पहिल्यांदा आलेलो आहे, तुम्हाला विषय समजेल. प्रत्येक विषयामध्ये जर मी कॉमेंट्स करत असेल तर अधिकाऱ्यांकडे त्यांच्याकडून माहिती घेतली नाही, ते माझ्या तोंडाकडे पाहतील, मी त्याच्या तोंडाकडे पाहणार. हे असं होतं कामात नाही. सर्वसामान्यांचा एक विषय गरजेपोटी करायचा, एक गरजेपोटी करायचा सर विषय आहे. आज तिकडं तुमचे सेक्रेटरी असीम गुप्ता यांच्याकडे नवी मुंबईतले लोकप्रतिनिधी जाऊन मिटिंग घेत आहेत आणि गरजेपोटी घराच्या विषयावरती चर्चा करतायत, ज्याबाबत स्वतः सिडको अध्यक्ष अनभिज्ञ आहेत किंवा त्या मिटिंगला सिडको अध्यक्ष का उपस्थित नाही आहेत. तुमच्या अनुपस्थितीमध्ये त्याचा निर्णय घेणं कितपत योग्य आहे? त्यावर बोर्ड मीटिंग मध्ये शिक्षक साहब, आपने कहा कि लोग ये सब सामान्य जनता के लिए सिडको काम करेगी. पिछले 10 सालों से सामान्य जनता को या प्रकट कष्टों को प्रतिनिधित्व करने वाला कोई भी एक डायरेक्टर सिडको ने नियुक्ति नहीं किया. अब आप चेयरमैन बने हैं, क्या उम्मीद है कि अब आने वाले समय में लोक प्रतिनिधि मिलेंगे सिडको? देखिए, गवर्नमेंट ने आज मेरी नियुक्ति की है, मुख्यमंत्री ने तो नियुक्ति की है. हो सकता है उनको लगता होगा कि मैं एक पोस्ट के लिए काबिल होगा. जो भी कुछ अच्छा करने की उनकी मंशा है वो करने की भी कोशिश रहेगी. सभी बातें, कोई भी एजेंसी रहो, भाड़ा रहो, सिडको रहो, इसके बारे में लोगों के दिमागों में कुछ बातें जरूर है, उनके खिलाफ में उनकी मेंटेलिटी बन चुकी है. वजह भी उसके लिए कुछ है. ऐसा नहीं मानता हूँ कि सिडको की गलती नहीं है, भाड़ा की गलती नहीं, ये होती है, लेकिन ये किस तरीके से आप किस लेवल पे गई है ये देखना पड़ेगा. कभी कभी इस बोर्ड को अध्यक्ष नहीं था, बोर्ड के सदस्य नहीं थे, शायद आपको लगता होगा कि सब मनमानी कारोबार चल रहा था, कोई इसको देख ही नहीं रहा था. वैसा अभी नहीं होगा. इसका रोज डेली मॉनिटरिंग होगा और इसका रिपोर्ट मुझे 2 दिन के बाद 4 दिन के बाद सीएम को देना ही मेरे लिए कंपलसरी है. यानी कि सिडको में मनमानी कारोबार चल रहा था, ऐसा आपका कहना है? ऐसा तुम्हारा सोचना था कि भाई बोर्ड के सदस्य नहीं है, अध्यक्ष नहीं है, सिडको के लोगों ने मनमानी किया होगा. ऐसा नहीं होगा. अभी हम सब मिलकर काम करेंगे. मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शिरसाटांना सिडकोचा अध्यक्ष केलाय आणि त्याच वेळी असा देखील निर्णय येतोय 1 नेशन 1 इलेक्शन. काय वाटतं, याची कल्पना कुठेतरी होती एकनाथ शिंदेना? आणि आपल्याला देखील माहिती आहे 1 नेशन 1 इलेक्शनचं आता जे चालू आहे, त्याच्यानंतर हिवाळी सत्रात संसदेत याच्यावर चर्चा होईल, त्याच्यावर निर्णय होईल. त्यामुळे इलेक्शन होईल की नाही, किंवा स्टे देखील येऊ शकतो, किंवा वर्ष देखील वाढवले जातील. म्हणून चिंता करू नका. इलेक्शनचे आचारसंहिता मला वाटतं या 15 तारखेच्या आतमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. 1 नेशन 1 इलेक्शन्स ही कल्पना सर्वप्रथम मांडली होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. हा देश निवडणुकीचा देश आहे की काय, असं त्यांचं मत होतं. म्हणून कधीतरी एकदाच इलेक्शन होऊन नंतरचे काळ हा कामाला पाहिजे अशी शिवसेना प्रमुखांची भूमिका होती. दुर्दैवानं आज काही लोक त्यांच्याच भूमिकेला विरोध करतायत, हे दुर्दैव आहे. परंतु त्या सर्व बाबीचा आणि या गोष्टीचा काही संबंध नाही. निवडणुका ह्या ठरल्या वेळेप्रमाणेच होती. सर शेवटचा प्रश्न आणि 2 राष्ट्रवादी, त्यामुळे तोटा किंवा नफा, फायदा, तोटा कुणाला होईल काय वाटतं? सत्ता महायुतीची निवडणूक. सर शेवटचा प्रश्न, नवीन विमानतळ होत असल्यामुळे नवी मुंबईमध्ये काही भागामध्ये उंचीला रिस्ट्रिक्शन आहेत, हायराईज बिल्डिंगला, तर त्या संदर्भात केंद्र सरकारकडे हा प्रश्न आहे, तर त्या संदर्भात आपण काय मध्यस्थी करणार आहात? नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटचे एअरपोर्ट अथॉरिटीचे सर्व काही जे काही नियम आहेत त्यामध्ये मॅक्झिमम चेंजेस करता येत नाही. हा प्रश्न पहिल्यांदाही उपस्थित झाला होता. जे आता लँडिंग होत आहे नवी मुंबईचं ते घाटकोपरहून होतं, तिथेही या हाईटचा प्रश्न आला होता आणि केंद्राने त्याला परवानगी नाकारली. एकनाथ शिंदेचे 2 खरे सारथी होते, एक म्हणजे आपण, दुसरे म्हणजे भरत गोगावले. आपल्याला आज एक काहीतरी देण्यात आलंय, मात्र भरत गोगावलेंचा सूट अजून तसाच आहे. कधी पण त्याच्यात मुद्दा असा आहे सिडकोच्या इतिहासामध्ये आतापर्यंत अध्यक्षपद हे ठाणे जिल्हा किंवा रायगड या जिल्ह्यांमध्ये असायचं, पहिल्यांदा असं झालंय. त्यामुळे भरत गोगावलेने एक आशा होती, तरी सूट पण शिवला होता त्या अध्यक्षपदासाठी, तो तुम्ही घेऊन गेलात. तुम्ही चिंता करू नका, आम्ही एकमेकांचा सुटं घालू शकतो आणि वेळ पडला तर मग बाकीचंही काम करू शकतो. म्हणून त्याची चिंता करू नका. एक लक्षात ठेवा, याला म्हणतात दूरदृष्टी. एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मुंबई
चे किंवा मुंबईच्या आसपासच्या लोकांना म्हाडा किंवा सिडको हे महामंडळ मिळायचे. हा इतिहास आहे. या इतिहासाच्या बाहेर जाऊन मराठवाड्यातल्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांना आज अध्यक्षपद दिलंय, ते कॅबिनेट मंत्री दर्जाचं. ही छोटी गोष्ट नाही. तुमच्यात जर गट्स असेल तर तुम्ही काम करू शकता आणि ते हेरण्याचं काम एकनाथ शिंदे करतात. म्हणून मुख्यमंत्री प्रत्येक गोष्ट करेक्ट कार्यक्रम ज्याला म्हणतात ते नेहमी करतात. त्यातलं हे करेक्ट कार्यक्रम आज केला, मला अध्यक्ष बनवलं. असं तुम्हाला कामं करण्यासाठी सिडको पाठवले का मुख्यमंत्री?